Good morning. This is the second lecture of topic evolution. In first lecture, we already see about chemical evolution. You know very well, each and every living organism originate from by number of chemical reactions over a long period of time. Here these chemical reaction takes place one by one, and these points we see here one by one. First, about origin of earth and primitive atmosphere. Here origin of earth. Before discussion of origin of earth, we discuss how evolve our universe. आपली पृथ्वी कशी तयार झाली, यापूर्वी अख्खं विश्व ब्रह्मांड कसं तयार झालं हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण सर्वप्रथम ब्रह्मांड तयार होईल, विश्व तयार होईल, त्यानंतर अर्थ म्हणजे पृथ्वी तयार होणार आहे. Here actually there is a big mass solid like ball which is made up of proton, neutron, electrons and other matter, physical matter and energy. You know very well, matter and energy can't separate from each other, and this solid ball like structure is huge, very big, and made up of electron, proton, neutrons and number of elements, matter, energy. Here actually our universe came into existence with a huge titanic explosion called as a Big Bang. And that Big Bang theory or concept first explained by scientist George Lemaître in 1931. याचा अर्थ काय होतो, 1931 साली बिग बँग थेरी नावाचा जो कन्सेप्ट आहे तो जॉर्ज लेमाटायर या शास्त्रज्ञानं प्रथम मांडला. त्यामध्ये तो शास्त्रज्ञ काय म्हणतोय की असा एक मोठा महाकाय घन असा एक बॉल होता, सॉलिड बॉल, की ज्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, एनर्जी, मॅटर असं घट्ट असं बसलेलं होतं. आणि या सर्वांच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, प्रचंड अशी गुरुत्वाकर्षणाची क्षमता होती. आणि प्रचंड गुरुत्वाकर्षण झाल्यामुळं हियर टायटॅनिक एक्सप्लोजन मीन्स ब्लास्ट, तो हा प्रचंड शक्तीनिशी तो फुटला, स्फोट झाला. त्या स्फोटाला बिग बँग थेरी असं म्हटलं जातं. तो स्फोट इतका महाकाय होता की यातले जे काय प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन किंवा इतर एलिमेंट्स किंवा एनर्जी मॅटर दॅट कॅन बी स्प्रेड एव्हरीवेअर लाईक दिस, go away from here this central point, and here number of galaxies are formed. इथून जे पार्टिकल्स, एलिमेंट्स वेगानं बाजूला गेले ते सर्व पार्टिकल्स एका गतीनं फिरत 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 ते पूर्ण इन अवर एंटायर स्पेस, अवकाशाची जी महाकाय अनंत अशी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये हे सगळे एलिमेंट्स प्रचंड वेगानं फिरत 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 गेले अँड फॉर्म्स नंबर ऑफ गॅलेक्सी इन अवर एंटायर स्पेस. आपल्या अवकाशाच्या पोकळीमध्ये अनेक गॅलेक्सी, ज्याला आपण आकाशगंगा म्हणतो, अशा अनंत आकाशगंगा तयार झाल्या. हियर आउट ऑफ दीज नंबर ऑफ गॅलेक्सी आवर वन गॅलेक्सी मीन्स सोलार सिस्टीम. ह्याच्या लाखो आकाशगंगा झाल्या, त्यात
त्यातली आपली एक आकाशगंगा आणि त्या आकाशगंगामधला एक सन, and this sun is surrounded by 8 to 9 planet, and here our earth is one of them. सूर्याभोवती फिरणारे जे उपग्रह किंवा ग्रह आहेत त्यापैकी आपला एक पृथ्वी हा ग्रह आहे. या पद्धतीची आपली एक सोलार सिस्टीम किंवा एक गॅलेक्सी अनंत अवकाशाच्या पोकळीमध्ये असणारी आहे. अशा पद्धतीने हे ब्रह्मांड, अशा पद्धतीने हे विश्व तयार झालेलं आपल्याला दिसून येईल. Here our universe came into existence about 20 millions years ago. हा जो बिग बँग आहे, महाकायाचा स्फोट आहे, 20 दशलक्ष वर्षापूर्वी झाला असं शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगावरून सिद्ध केलेलं आहे किंवा आपलं मत ठामपणे मांडलेलं आहे. मग यानंतर हे जे मी आता सांगितलं की हे कण एकमेकापासून बाजूला गेले, अनेक गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा तयार झाल्या, त्यातली आपली एक आकाशगंगा आणि त्या एका आकाशगंगेमधलं आपला एक छोटा कण म्हणजे पृथ्वी, दॅट इज नथिंग बट अवर अर्थ प्लॅनेट. एक तुकडा, इट इज अ स्मॉल पीस ऑफ दिस सॉलिड बॉल लाइक स्ट्रक्चर, and our earth is evolved or originate near about here 4.6 million years ago. म्हणजे अर्थ आपला जो प्लॅनेट आहे तो केव्हा उदयास आला? नियर अबाउट 4.6 मिलियन years ago. या कालखंडामध्ये पृथ्वी तयार झाली. Here the primitive atmosphere of this earth is. मग पृथ्वी जेव्हा तयार झाली किंवा अस्तित्वात आली तेव्हा ती पृथ्वी कशी होती? तर हा खरं तर प्रचंड ऊर्जा असणारा, उष्णता असणारा हा एक सॉलिड बॉल होता. त्याच्यामध्ये स्फोट झाल्यामुळं त्यातला एक कण, एक पार्टिकल म्हणजे आपली पृथ्वी आहे. याचा अर्थ ॲट दॅट टाइम अवर अर्थ प्लॅनेट टेम्परेचर इज व्हेरी हाय. अति उच्च तापमान पृथ्वीचं होतं. अँड देन डे बाय डे टेम्परेचर डिक्रीज. दिवसेंदिवस मग त्या आपल्या पृथ्वीच्या ग्रहाचं जे तापमान आहे ते हळूहळू हळूहळू कमी होऊ लागलं. पण ते इतकं कमी नाही, कारण याचं टेम्परेचर लाखो डिग्री सेंटीग्रेड असेल तर हळूहळू हळू वर्षानुवर्षे गेल्यानंतर कमी 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 ते हजारो डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आलं. याचा अर्थ आपला पृथ्वी नावाचा जो ग्रह आहे तो तप्तच होता, प्रचंड ऊर्जा असणारा असा होता. ऍक्च्युअली इट इज अ ग्लोईंग फायर. भडकणारा ज्वालामुखी जसा असतो, जाळ असतो, तशा पद्धतीने दिसणारा आपला पृथ्वी नावाचा ग्रह होता. इट कन्सिस्ट रोटेटिंग क्लाउड्स ऑफ हॉट गॅसेस. प्रचंड उष्ण असे वायू ते फिरताना ढगांच्या बांगड्या जशा दिसतात तशा ते उष्ण ढगांच्या बांगड्या त्याच्यामध्ये होत्या. इट ऑल्सो कन्सिस्ट स्मॉल पीसेस ऑफ रॉक्स अँड हिअर मेटल्स. खडक असतील, खनिज असतील, धातू असतील, त्याचे तप्त असे कण त्याच्यामध्ये होते. अँड वेपर्स ऑर फ्युम्स ऑफ व्हेरियस एलिमेंट. वेगवेगळे जे केमिकल एलिमेंट्स असतील त्याचे असं फ्युम्स, वाफा, जसं की आपण लॅबोरेटरीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl पाहतो, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पाहतो आणि त्याच्यातून जसे वाफा येतात, फ्युम्स, त्या पद्धतीनं या पृथ्वी नावाचा जो ग्रह आहे त्याच्यावरती हे सगळं आपल्याला त्या कालखंडामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. देन हिअर डे बाय डे टेम्परेचर बिकम्स लो अँड लो. पुन्हा हळूहळू दिवसेंदिवस टेम्परेचर कमी होऊ लागलं. अँड देन कंडेन्सेशन टेक्स प्लेस. कंडेन्सेशन टेक्स प्लेस याचा अर्थ काय होतो? हिअर द सॉलिड ball like structure convert into here liquid or gaseous state.
एखादा घनरूप पदार्थ असेल तर त्याचं रूपांतर वायू रूपात होणं किंवा लिक्विड पातळ द्रव्यामध्ये होणं, हे रूपांतरित होण्याची प्रक्रिया याला कंडेन्सेशन असं म्हणतो. अँड देन फॉर्म्स हेवी एलिमेंट्स अँड लाइट एलिमेंट्स. हेवी एलिमेंट्स मीन्स हियर iron and nickel. Iron and nickel, these are the good examples of heavy elements. Light elements means hydrogen, helium, oxygen, nitrogen and carbon. These are the 5 light elements. And nickel and iron, these are the 2 heavy elements. या पद्धतीनं 2 प्रकारची एलिमेंट्स तयार झाली. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपली पृथ्वी नावाच्या ग्रहामध्ये तप्त ज्वालामुखीचा रस होता, लाव्हा रस होता, किंवा वायू तप्त होता, किंवा ग्लोईंग फायर असा जाळ होता, असा उष्णता असल्यामुळं लाव्हा रस आल्यानंतर जशा पद्धतीने अप अँड डाऊन वेव्स तयार होतात, त्या पद्धतीने अप अँड डाऊन वेव्स तयार झाल्या. अँड देन फॉर्म्स माउंटेन, उंच असे डोंगर तयार झाले. अँड हिल्स, छोट्या टेकड्या तयार झाल्या. ॲज वेल ॲज सम हियर व्हॅली. आता उंच या ठिकाणी जर डोंगर तयार झाले, छोट्या टेकड्या तयार झाल्या, तर साहजिकच व्हॅली म्हणजे दरी सुद्धा, खास खळगे दऱ्या तयार झाल्या. अशा पद्धतीनं पृथ्वीचं वरचं आवरण हे लाव्हा रसातून तयार झालं. as well as with the help of heavy elements like nickel and iron. Nickel आणि iron forms the coating of our earth. कारण ते हेवी एलिमेंट्स आहे, त्यानं आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक तयार केला. अँड हियर सपोज दिस इज आवर अर्थ. Here this outermost coating is made up of heavy elements nickel and iron, and middle this empty space consists these light elements helium, hydrogen, oxygen, nitrogen and carbon. These are light elements and they spread everywhere throughout in this empty space. पृथ्वी तलावरती जी मधली पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये कसेही हे फिरताना असलेले आपल्याला दिसून आले. दिस इज द प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर ऑफ अवर अर्थ अँड ओरिजिन ऑफ अवर अर्थ. दिस इज द फर्स्ट पॉइंट. द नेक्स्ट सेकंड पॉइंट. सेकंड पॉइंट, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, water and methane. Second point, formation of ammonia, water and methane. पुढची स्टेप असेल केमिकल इव्होल्युशनची. मग या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं की या ठिकाणी कंडेन्सेशन झाल्यामुळं हे सगळे हेवी एलिमेंट्स आणि लाइट एलिमेंट्स कुठे गेले, त्यांचं रूपांतर कशा पद्धतीने झालं हे पाहिलं. देन हियर ऑल्सो डे बाय डे, thousands of years, the temperature becomes again low or decrease. दिवसेंदिवस पृथ्वीचं तापमान पुन्हा कमी 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 होऊ लागलं. देन अगेन कंडेन्सेशन टेक्स प्लेस. पुन्हा कंडेन्सेशन नावाची प्रक्रिया झाली. देन हियर इट्स हेवी रेन. प्रचंड असा मुसळधार पाऊस पडला. तो मुसळधार पाऊस 1 दिवसाचा नव्हता, 2 दिवसाचा नव्हता, आठवड्याचा, महिन्याचा नव्हता. कित्येक महिने, कित्येक वर्ष सतत तो मुसळधार पाऊस पडला. आणि साहजिकच त्या मुसळधार पावसामध्ये
मगाशी म्हटल्याप्रमाणे खाच खळगे जमिनीवरती झाले, त्यानंतर दऱ्याखोऱ्या झाल्या, आणि म्हणून तो मुसळधार पाऊस जो पडल्यानंतर तो दऱ्याखोऱ्यामध्ये खाच खळग्यामध्ये साठला गेला, अँड देन फॉर्मेशन ऑफ रिव्हर, स्ट्रीम, पॉन्ड, लेक अँड ओशियन. अशा पद्धतीनं तळी, डबकी, नद्या किंवा समुद्र तयार झाले. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. मग आता हे सर्व तयार होत असताना मगाशी म्हटल्याप्रमाणे लाईट एलिमेंट जे आहेत त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन्स होऊ लागल्या. हिअर ऑक्सिजन इज नॉट फ्री स्टेट. ऑक्सिजन हा फ्री स्टेट मध्ये नव्हता. टेम्परेचर त्यातली त्यात हाय होतं. ऍट दॅट टाइम हिअर हायड्रोजन बिकम्स व्हेरी ऍक्टिव्ह. त्यातला हायड्रोजन हा प्रचंड ऍक्टिव्ह झाला. देन दिस हायड्रोजन when combines with nitrogen in proportionate manner, संतुलित प्रमाणामध्ये जेव्हा हायड्रोजनचा नायट्रोजनशी संयोग पावला तेव्हा काय तयार झालं? NH3. NH3 means here ammonia. संतुलित बॅलन्स्ड प्रमाणात झाला पाहिजे. हायड्रोजन when reacts with nitrogen या फॉर्मॅट मध्ये संतुलित प्रमाणामध्ये जर त्याचं केमिकल रिएक्शन झाली, संयोग पावला, तर तेव्हा NH3 तयार होतं, म्हणजे अमोनिया तयार झाला. Then here remaining this hydrogen when reacts with oxygen, ऑक्सिजनशी संयोग पावला इन प्रोपोर्शनेट मॅनर, योग्य प्रमाणात, बॅलन्स्ड प्रमाणात, तर दुसरं काय तयार होईल? H2O. When hydrogen reacts with oxygen in proportionate manner, then H2O form in the form of steam. बाष्प स्वरूपात अशा पद्धतीचं पाणी तयार झालं पृथ्वी तलावरती. इन द फॉर्म ऑफ नॉट लिक्विड, पातळ स्वरूपात जे आता आपण पाणी पितो त्या स्वरूपात पाणी तयार झालं नाही, तर ते वाफेच्या स्वरूपात असं पाणी तयार झालं पृथ्वी तलावरती. The next here when this hydrogen reacts with carbon in proportionate manner, योग्य संतुलित प्रमाणात हायड्रोजनचा कार्बनशी संयोग झाला, then forms CH4. CH4 means methane. या पद्धतीनं NH3 म्हणजे अमोनिया, H2O म्हणजे बाष्प स्वरूपात पाणी, आणि मिथेन म्हणजे CH4, अशा पद्धतीनं केमिकल रिएक्शन झाल्या, and then formation of ammonia, water and methane on our earth in ocean. जो काही त्या कालखंडात समुद्र तयार झालेला होता, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीनं अमोनिया आणि मिथेन तयार झालेला आपल्याला दिसून येईल. आणि मधल्या पोकळीमध्ये इथं या पद्धतीनं बाष्प स्वरूपात पाणी असलेलं दिसून येतं, आणि प्रचंड असं कंडेन्सेशन झालं की बाष्प स्वरूपात असणारे जे पाणी आहे त्याचं रूपांतर इट्स हेवी रेन, प्रचंड मुसळधार पावसामध्ये झालं. अशा पद्धतीनं हा दुसरा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. When here this hydrogen react with sulfur in proportionate manner, याच प्रमाणे हायड्रोजन जर सल्फरशी मिक्स झाला तर काय तयार होतं? H2S. या पद्धतीनं इथं अनेक केमिकल रिएक्शन झाल्या, आणि या पद्धतीचे इथं वेगवेगळे सबस्टन्सेस, केमिकल एलिमेंट्स तयार झालेले आपल्याला दिसून येतील. द नेक्स्ट थर्ड कन्सेप्ट, formation of simple organic compounds. Formation of simple organic compounds. पुढची केमिकल इव्होल्युशनची स्टेप.
फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आताच आपण पाहिलं की पृथ्वी तलावरती जो काय पाण्याचा स्रोत होता, समुद्राचा मोठा स्रोत होता, त्या पाण्यामध्ये इथं अमोनिया आणि मिथेन मिक्स झाला, एकजीव झाला. मग त्या पाण्यामध्ये ते मिक्स झाल्यानंतर अमोनिया आणि मिथेन ऍट दॅट टाइम त्या कालखंडात काय झालं, आजही जे भूकंपाचे धक्के जाणवतात ते जास्तीत जास्त पाण्याचा स्रोत असेल त्याच ठिकाणी. समुद्रामध्ये आतून भूकंप जाणवतात आणि म्हणून सुनामी असेल किंवा लाटा अशा मोठ्या बाहेर येणं असेल, हे अधूनमधून होत असतं. या पद्धतीनं हिअर व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज as well as ultraviolet rays, radiation. आता अल्ट्राव्हायोलेट रेज आणि रेडिएशन हे डायरेक्ट का पडले? बिकॉज देर इज नो फॉर्मेशन ऑफ ओझोन लेअर ऍट दॅट टाइम. आजचा जो ओझोन लेअर आहे, समजा ही पृथ्वी असेल तर इथं असा जो ओझोन लेअर असतो तो त्या कालखंडात ओझोन लेअर नव्हता आणि म्हणून अतिनील किरणे, अल्ट्राव्हायोलेट रेज, radiation and light directly affect on here ocean water or sea water. हे अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, रेडिएशन्स असतील किंवा लाईट असेल, डायरेक्टली एंटर इनटू द सी वॉटर, समुद्र पाण्यामध्ये गेले. आणि खालून काय असेल? व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज. इथं खालून भूकंप झाल्यासारखं झाल्यामुळं इथं जो अमोनिया आणि मिथेन जो या पाण्यामध्ये मिक्स होता त्याचं काय झालं? घुसळण तयार झाली, त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन झाल्या. व्हिच केमिकल्स रिएक्शन्स आर देयर टेक्स प्लेस? कोणकोणत्या रिएक्शन झाल्या? तर यामध्ये पहिली कोणती असेल? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशन आपण पाहिलं, सॉलिड सबस्टन्स कन्वर्ट इट इनटू लिक्विड और गॅसियस स्टेट. घनरूप पदार्थ असेल तर त्याचं रूपांतर वायू स्वरूपात होणं किंवा द्रव्य रूपात होणं, या पद्धतीनं रूपांतरित होण्याची प्रक्रिया आहे, याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. देन सेकंड रिएक्शन, पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन पॉलिमरायझेशन म्हणजे साखळी तयार होणं. या पद्धतीने ही जी साखळी तयार झाली, श्रंखला तयार झाली, या साखळी तयार होण्याच्या प्रक्रियेला पॉलिमरायझेशन असं म्हणतो. देन थर्ड, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे here number of oxygen added into this substance, म्हणजे ऑक्सिजन नंबर इनक्रीज और गेन ऑफ ऑक्सिजन असं म्हटलं तरी चालेल. ऑक्सिजन थोडक्यात ऍड होईल, वाढेल. फोर्थ, रिडक्शन. ऑक्सिजन नंबर रिड्यूस, त्या पदार्थामधला ऑक्सिजन कमी होईल, याला रिडक्शन म्हणायचं. या पद्धतीच्या कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, these mostly 4 reaction takes place in this ocean. त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ह्या 4 रिएक्शन झाल्या. Hence there is a formation of monosaccharide. म्हणून काय तयार झालं? मोनोसॅकराइड. हे पहिला सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाला. देन सेकंड, फॅटी एसिड्स. थर्ड, ग्लिसरॉल. फोर्थ, अमाइनो ऍसिड. देन प्युराइन्स and last, pyrimidines. बघा, मोनोसॅकराइड, फॅटी
ग्लिसरॉल, अमायनो ऍसिड्स, प्युराइन्स अँड पायरिमिडिन्स. या पद्धतीची छोटी छोटी साधी साधी हलकी मूलद्रव्य तयार झाली किंवा सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स समुद्राच्या पाण्यामध्ये पृथ्वी तलावरती सर्वप्रथम तयार झाले. मग प्युराइन्स आणि पायरिमिडिन्स म्हणजे काय ते पुढे आपण पुढच्या कन्सेप्ट मध्ये समजून घेऊया. देन नेक्स्ट फोर्थ कन्सेप्ट हिअर, फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. आत्ताच आपण पाहिलं हलकी हलकी मूलद्रव्ये कशी तयार झाली. आता सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. याचा अर्थ भविष्यात कॉम्प्लेक्स नक्की तयार होणार. म्हणजे कसं, व्हेन मोनोसॅकराइड्स, व्हेन पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस, जेव्हा मोनोसॅकराइड अनेक मोनोसॅकराइड एकत्रित येतील आणि त्याची अशी श्रृंखला तयार होईल, पॉलिमरायझेशन होईल मोनोसॅकराइडचं, तेव्हा कार्बोहायड्रेट तयार होईल. अँड कार्बोहायड्रेट इज द गुड एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. एक अमायनो ऍसिड असेल, हे त्याला दुसरं जॉईन झालं, त्याला तिसरं जॉईन झालं, त्याला चौथं जॉईन झालं, अनेक अमायनो ऍसिडची अशी शृंखला तयार झाली, पॉलिमरायझेशन झालं, तर अमायनो ऍसिड एकत्रित आल्यानंतर कोण तयार होतं, प्रोटीन्स. म्हणजे पॉलिमरायझेशन ही रिएक्शन फार महत्वाची आहे. अनेक मोनोसॅकराइड एकत्रित आलं की कार्बोहायड्रेट तयार होतं, अनेक अमायनो ऍसिड एकत्रित आलं की प्रोटीन तयार होतं. आणि मगाशी म्हटलेलं फॅटी ऍसिड असेल आणि ग्लिसरॉल असेल, त्या दोघांचं प्रोपोर्शनेट मॅनर मध्ये जर एकत्रित आले तर फॅट्स म्हणजे लिपिड तयार होतं. याचा अर्थ पृथ्वीतलावरती कार्बोहायड्रेट तयार झालं, फॅट म्हणजे लिपिड तयार झालं, प्रोटीन तयार झालं. या पद्धतीनं हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. हे इट इज बिकॉज ऑफ पॉलिमरायझेशन रिएक्शन. हे या ठिकाणी हा पुढचा कन्सेप्ट असेल. म्हणजे सिंपल पासून कोण तयार झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे फार महत्वाचं आहे. देन लास्ट इयर फिफ्थ, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे कोण, तर यामध्ये डीएनए अँड आरएनए, डीएनए अँड आरएनए, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड, ह्या दोघांना मिळून न्यूक्लिक ऍसिड असं म्हटलं जातं. आरएनए कसा असतो, सिंगल स्ट्रँडेड. डीएनए कसा असतो, डबल स्ट्रँडेड. आरएनए इज द जेनेटिक मटेरियल ऑफ व्हायरसेस. व्हायरस मध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल म्हणून उपयोग होतो. आणि डीएनए इज जेनेटिक मटेरियल ऑफ ऑल हायर ऑर्गॅनिझम. जे हायर ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये डीएनए असा शक्यतो जेनेटिक मटेरियल म्हणून असतो. हे डीएनए आणि आरएनए म्हणजे न्यूक्लिक ऍसिड. आता हे डीएनए आणि आरएनए कसं बनलं, तर त्याच्यामध्ये नायट्रोजनस बेसेस असतात. कोणते नायट्रोजनस बेसेस, तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड हिअर थायमिन. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे नायट्रोजनस बेसेस असतात. आरएनए मध्ये थायमिन ऐवजी कोणतं असतं, युरॅसिल. म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन हे तिन्ही पण नायट्रोजनस बेसेस आरएनए मध्ये सुद्धा असतात, डीएनए मध्ये सुद्धा असतात. फक्त थायमिन हे डीएनए मध्ये असेल
असे हे नायट्रोजनस बेसेस. यातलं ऍडेनिन ग्वानिन यांना आपण प्युराईन्स असं म्हणतो आणि या बाकीच्यांना राहिलेल्यांना काय म्हणतो, पायरिमिडीन. या दोघांना प्युराईन असं का म्हणतो, बिकॉज इट इज मेड अप ऑफ डबल रिंग. हे दोन रिंगनी बनतं म्हणून ऍडेनिन ग्वानिनला आपण प्युराईन असं म्हणतो. आणि सायटोसिन थायमिन युरॅसिन इट इज मेड अप ऑफ अ सिंगल रिंग, एकाच रिंगनी बनतं म्हणून यांना आपण पायरिमिडीन असं म्हणतो. मग या ठिकाणी हे कशा पद्धतीने न्यूक्लिक ऍसिड तयार झालं, तर इथं पहा, समजा ऍडेनिन ही डबल रिंग असेल, सपोज दिस इज द ऍडेनिन. ऍडेनिनला पाठीमागं पेंटोज शुगर लाईक दिस, पेंटोज शुगर. हे ऍडेनिन आणि पेंटोज शुगर एकत्रित आलं की या ठिकाणी न्यूक्लिओसाइड तयार होईल आणि याच्या पाठीमागं फॉस्फेट जर आलं, फॉस्फेट, तर त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. पहा, एक नायट्रोजनस बेस आणि पेंटोज शुगर हे दोघं एकत्रित आलं की न्यूक्लिओसाइड आणि त्याच्या पाठीमागं फॉस्फेट आलं, तिघ जण एकत्रित आलं की याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. या पद्धतीनं हा ऍडेनिन झाला, नंतर इथं ग्वानिन म्हणजे डबल रिंग, इथं पुन्हा पेंटोज शुगर लाईक दिस आणि पुन्हा असा फॉस्फेट. या पद्धतीनं अनेक नायट्रोजनस बेसेस पॉलिमरायझेशन झालं, शृंखला तयार झाली, देन फॉर्मेशन ऑफ ए स्ट्रँड. असा एक थ्रेड झाला की आरएनए तयार होईल आणि डबल थ्रेड झाला धागा तर डीएनए तयार होतो. अशा पद्धतीनं न्यूक्लिक ऍसिड पृथ्वी तलावरती सर्वप्रथम झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि इथं मगाशी म्हटलं कॉम्प्लेक्स मध्ये अमायनो ऍसिड एकत्रित आले म्हणजे पॉलिमरायझेशन झालं, शृंखला तयार झाली की प्रोटीन तयार होतं. अँड हिअर फॉर्मेशन ऑफ प्रोटीन ऑन अवर अर्थ, इट इज अ लँडमार्क ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ ऑन अर्थ. ज्या क्षणाला पृथ्वी तलावरती प्रोटीन तयार झालं त्या क्षणाला खऱ्या अर्थानं लँडमार्क झालं, सिद्ध झालं, प्रूव्ह झालं की भविष्यात जीव तयार होणार, सजीव निर्माण होणार. कारण अवर बॉडी इज लास्टली मेड अप ऑफ प्रोटीन्स. आपल्या अख्ख्या शरीरात महत्वाचं काय, प्रोटीन्स. अख्ख्या शरीरात महत्वाचं काय, न्यूक्लिक ऍसिड. हे फार महत्वाचं आहे आणि पृथ्वी तलावरती हे तयार होतंय, झालंय, याचा अर्थ भविष्यात सजीव निर्माण होणार. या पद्धतीनं ह्या 5 महत्वाच्या स्टेप्स केमिकल इव्होल्युशनच्या आज आपण पाहिल्या. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दीज फर्स्ट 5 steps and then we see this first point, origin of earth, how earth is evolved and how big bang theory takes place. We see with the help of net. ब्रह्मांड जिसमें आप इतने सालों से रह रहे हो, इसकी शुरुआत कैसे हुई? जितनी घटनाएं हुई है उसकी शुरुआत कहां से हुई? वैज्ञानिकों को ये पता चला कि हमारा ब्रह्मांड चारों ओर से फैल रहा है. ये ब्रह्मांड हर एक सेकंड साइज में बढ़ता जा रहा है. तो ये जानने के लिए कि इस ब्रह्मांड की शुरुआत कैसे हुई, हमें सिर्फ समय को रोकना होगा और पीछे जाना होगा. चलिए थोड़ा पीछे चलते हैं, कुछ ज्यादा ही पीछे. आज से करीब 13.8 अरब साल पहले ये है हमारा अनंत ब्रह्मांड. सब कुछ इस परमाणु से भी छोटे से गोले के अंदर समाया हुआ है. इस ब्रह्मांड में जो भी होने वाला है, इस ब्रह्मांड में जो भी घटना घटने वाली है, सब इसमें मौजूद है. इस ऊर्जा के गोले के अंदर यहाँ पर समय का कोई अस्तित्व नहीं है. पर अभी दुनिया जिसे हम जानते हैं वो सब की शुरुआत होने वाली है. किसी रहस्यमय कारण के चलते एक एटम के साइज से भी छोटा ब्रह्मांड अचानक अपने अस्तित्व में आया.
सेकंड के करोड़वें हिस्से के अंदर ये ब्रह्मांड अपने अस्तित्व में फैल गया और इसे ही हम कहते हैं द बिग बैंग। इस समय आप जो ब्लास्ट होते हुए देख पा रहे हो, ये सब ऊर्जा है, प्योर एनर्जी। ये ऊर्जा पूरी तरह से फैल गई और इसी समय स्पेस का जन्म हुआ और साथ ही साथ समय अपने अस्तित्व में आया। ये शुद्ध ऊर्जा यानी एनर्जी करोड़ों साल तक फैलती रही और ये ऊर्जा इतने सालों में धीरे धीरे ठंडी होने लगी और इसी ऊर्जा के चलते मैटर का फॉर्मेशन हुआ अरबों छोटे छोटे सब एटॉमिक पार्टिकल्स के रूप में, जिसे हम एटम कहते हैं। क्वार्क्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इन सब चीजों का फॉर्मेशन हुआ। असल में दो प्रकार की चीजें बनी थी। आधी थी मैटर, मतलब वो परमाणु और बाकी चीजें जिससे ये दुनिया बनी है, जिससे आप बने हो, और दूसरा ग्रुप था एंटी मैटर, जो मैटर का ऑपोजिट है। और क्योंकि एंटी मैटर मैटर का विपरीत है, इसलिए जब वो आपस में मिलते हैं तब वो एक दूसरे को खत्म कर देते थे। पर फॉर्चुनेटली मैटर एंटी मैटर से थोड़ा ज्यादा था। सब खत्म होने के बाद एक मैटर का गोला बच गया था और उसके विपरीत और कुछ नहीं था जो उसे खत्म कर सके, इसलिए उसका विस्फोट हो गया, जो कि हम लोगों के लिए बहुत लकी था, क्योंकि इसी एक गोले से अब पूरी दुनिया बनने वाली है। इसी एक मैटर के गोले के चलते तारों और ग्रहों वाला ब्रह्मांड अस्तित्व में आया। शुरू की बिग बैंग के चलते ये ब्रह्मांड अस्तित्व में आया और मैटर के गोले के इस विस्फोट के चलते ब्रह्मांड की अंदर की चीजें अस्तित्व में आई। उस गोले के ब्लास्ट होने के बाद सब कुछ ठंडा हुआ और आखिर में जाकर सब कुछ बनना शुरू हो गया। धूल जैसे दिखने वाले इस ब्रह्मांड में एक फोर्स अपना काम करने लगा। उस फोर्स के चलते हर एक एटम आपस में जुड़ने लगे, एक दूसरे की तरफ आकर्षित होने लगे। और ये फोर्स कोई और फोर्स नहीं, ये है फोर्स ऑफ ग्रेविटी यानी गुरुत्वाकर्षण बल। शुरुआत में इस ब्रह्मांड में ज्यादातर हाइड्रोजन के एटम्स एग्जिस्ट करते थे। गुरुत्वाकर्षण बल जगह जगह उस हाइड्रोजन के परमाणु को आपस में कॉम्प्रेस करने लगा। जिस जगह हाइड्रोजन के परमाणु गुरुत्वाकर्षण बल के चलते सामने आते थे, उस जगह का तापमान लाखों डिग्रीज तक पहुंच जाता था। कॉम्प्रेस होते होते जब एक जगह की टेम्परेचर 1 करोड़ डिग्रीज तक पहुंच गई, तब एक प्रक्रिया शुरू हो गई जिसे न्यूक्लियर फ्यूजन कहते हैं। उससे बहुत ही ज्यादा एनर्जी निकली और उसी समय कुछ ऐसा दृश्य हुआ। इस ब्रह्मांड का पहला तारा अस्तित्व में आया। तारे को अपना एक दोस्त मिल गया और इसी प्रक्रिया से शुरुआत में 200-300 तारे बने और लाखों साल के अंतराल करोड़ों तारे अस्तित्व में आ गए। जी हाँ, यही वो तारे हैं जो आप रात को आसमान में देखते हो। वो ब्रह्मांड के शुरुआत में इसी तरह बने थे। धीरे धीरे ये तारे गुरुत्वाकर्षण बल के चलते सामने आने लगे। वो आपस में एक ग्रुप में रहने लगे और अरबों तारों का समूह इस ब्रह्मांड में दिखने लगा और अलग अलग शेप और साइज के ग्रुप का फॉर्मेशन हुआ। वो नजारा कुछ ऐसा दिखता है और इन्हें ही कहते हैं गैलेक्सीज। इसी तरह लाखों, करोड़ों और अरबों गैलेक्सीज यानी आकाश गंगाओं का जन्म हुआ और इन्हीं गैलेक्सीज के समुद्र में कहीं बीच में एक ऐसी गैलेक्सी बनी और इस गैलेक्सी का नाम है द मिल्की वे, यानी वो गैलेक्सी जिसमें हम और आप मौजूद हैं। इस गैलेक्सी के अंदर खरबों तारे मौजूद थे, पर कुछ डस्ट अभी भी बचा हुआ था जो कि स्पेस में तैर रहा था। पर हजारों साल के अंतराल में ग्रेविटी अपनी पावर दिखाने लगी। जो डस्ट मौजूद थी वो भी गुरुत्वाकर्षण बल के चलते आपस में सामने आने लगी और इसी परिस्थिति के बीच में बहुत सारे प्लैनेट्स यानी ग्रह बनने लगे। सारे एस्ट्रॉइड जैसे दिखने वाले टुकड़े ग्रेविटी के चलते आपस में मिलने लगे। ग्रहों के बनने के दौरान एक रॉकी प्लैनेट भी बनने लगा, यानी ऐसा ग्रह जिसका सतह सॉलिड था और किसे पता था कि इसका नाम होने वाला है अर्थ यानी धरती, जिसमें आपका और मेरा जन्म होने वाला है।
सॉलिड टुकड़े आपस में जुड़ के प्लेनेट तो बन गए, पर जो बचे खुचे प्योर हाइड्रोजन के एटम्स थे वो भी आपस में मिलने लगे। और जैसा कि मैंने तारे के निर्माण के बारे में बताया था, बिल्कुल वही घटना यहाँ भी हुई। कुछ बचे हुए हाइड्रोजन के एटम से एक छोटा सा तारा बनने लगा। सारे हाइड्रोजन आपस में करीब आने लगे और इतनी टेम्परेचर बढ़ गई कि न्यूक्लियर फ्यूजन की शुरुआत हो गई। एक नया तारा जिसका नाम है सूरज, उसका जन्म हो गया। जब ये सूरज बना तब ये एक बहुत ही तेज सोलर विंड को इरप्ट किया, जिसके चलते बाकी सारे धूल के कण सोलर सिस्टम यानी सौर मंडल के बाहर चले गए और सौर मंडल में वही 8 ग्रह और बाकी उपग्रह बच गए, जो कि साइज में बड़ी थी। और सौर मंडल वैसा दिखने लगा जैसा वो अभी दिखता है। सोलर सिस्टम के बाहरी तरफ बहुत सारे गैस के प्लैनेट्स बन चुके थे, जैसे जुपिटर यानी बृहस्पति, सैटर्न यानी शनि ग्रह, यूरेनस यानी अरुण ग्रह और नेपच्यून यानी वरुण ग्रह। और सोलर सिस्टम के अंदर के तरफ इन रॉकी प्लैनेट्स का जन्म हो गया था, यानी ठोस सतह वाले ग्रह जैसे मर्क्यूरी यानी बुध ग्रह, वीनस यानी शुक्र ग्रह, मार्स यानी मंगल ग्रह और आखिर में हमारी प्यारी सी धरती। और यही वो धरती है जिसके इतने बड़े सतह पर से एक जगह पर बैठ के आप इस वीडियो को देख रहे हो। आपके